महाविकास आघाडीची सत्ता येणार की महायुती वर्चस्व राखणार याबाबत निवडणूक निकालाच्या पूर्वसंध्येला समसमान कल वर्तवण्यात येत असतानाच निकालाच्या दिवशी मात्र महायुतीने न भूतो असा विजय संपादन करत राज्यात सत्तेत येण्याचा मार्ग सुकर केला। मात्र राज्यभरात महायुतीस कोठेही पोषण वातावरण नसताना तसेच जिल्ह्यातील उद्योगधंद्यांचे स्थलांतर, पक्ष फोडाफोडी तसेच एका विशिष्ट धर्माकडे वाळलेला प्रचार यामुळे राज्यातील मतदारात नाराजीचे वातावरण असताना अचानक महायुतीने मिळवलेला विजय कित्येक पटीने मोठा असल्याने ईव्हीएम मतदानावर शंका घेतली जाऊ लागली आहे। याच पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्यात पराभूत झालेल्या उमेदवारांनी निवडणूक आयोगाकडे फेर मतमोजणीसाठी अर्ज केला आहे। त्यामुळे पुन्हा एकदा धाकधूक वाढली आहे। राज्यभरात लागलेला विधानसभेचा निकाल अविश्वसनीय स्वरूपाचा असल्याचे मत राजकीय नेते, विश्लेषक, तज्ञ व जनता सुद्धा व्यक्त करू लागली आहे। मतमोजणी निकालानंतर राज्यभरात एकूण 95 मतदारसंघांमध्ये मतमोजणीत तफावत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे। काही ठिकाणी तर एका बूथवर मतदान कमी असताना जादा स्वरूपात मतदान झाल्याचे पुरावे समोर आले आहेत। मतदानाला 1 तास शिल्लक असताना राज्यभरात झालेले 76 लाख इतके विक्रमी मतदान यामुळे ईव्हीएम मतदानावर शंका उपस्थित होऊ लागली आहे। याच धर्तीवर आता मतदारसंघात फेर मतमोजणीसाठी उमेदवार पुढे सरसावले आहेत। त्यामुळे या प्रकरणात आणखीन ट्विस्ट वाढला आहे। दरम्यान पालघर जिल्ह्यात बहुजन विकास आघाडीचे पराभूत उमेदवार हितेंद्र ठाकूर वसई विधानसभा, क्षितिज ठाकूर नालासोपारा मतदारसंघ, राजेश पाटील बोईसर मतदारसंघ तसेच महाविकास आघाडीचे विजय पाटील वसई विधानसभा क्षेत्र व विक्रमगड मतदारसंघाचे महाविकास आघाडी गटाचे शरद पवार गटाचे पराभूत उमेदवार सुनील भुसारा यांचा समावेश आहे। या उमेदवारांनी निवडणूक आयोगाकडे फेर मतमोजणीसाठी अर्ज सादर केला आहे। त्यामुळे या मतदानाचा निकाल नेमका काय लागतो याबाबत पुन्हा धाकधूक वाढली आहे। दरम्यान एखाद्या विधानसभा मतदारसंघात संबंधित पक्षाचा एखादा उमेदवार पराभूत झालाच तर त्याला निवडणूक आयोगाच्या नियमानुसार 7 दिवसांच्या आत निवडणूक आयोगाकडे फेर मतमोजणीसाठी अर्ज सादर करता येतो। झालेल्या एकूण मतपेटींची 5% बूथची फेर मतमोजणी करण्याचा नियम आहे। मात्र पराभूत उमेदवारांना त्यासाठी एका बूथसाठी 47,200 रुपये इतका खर्च येतो। याच नियमाचा आधार घेत बहुजन विकास आघाडीचे पराभूत उमेदवार हितेंद्र ठाकूर, क्षितिज ठाकूर, राजेश पाटील तसेच काँग्रेसचे पराभूत उमेदवार विजय पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे पराभूत उमेदवार सुनील भुसारा यांनी निवडणूक आयोगाकडे फेर मतमोजणीसाठी अर्ज केला आहे। त्यामुळे या उमेदवारांच्या मागणीनुसार निवडणूक आयोगाला फेर मतमोजणी घ्यावी लागणार आहे। त्यामुळे पुन्हा एकदा जिल्ह्यात 5 विधानसभा निवडणुकांसाठी धाकधूक वाढली आहे। दरम्यान हितेंद्र ठाकूर यांनी 18 बूथवरील फेर मतमोजणीसाठी निवडणूक आयोगाकडे अर्ज सादर केला आहे। त्यासाठी त्यांनी 8,49,600 रुपये इतके शुल्क निवडणूक आयोगाकडे भरणा केला आहे। तर नालासोपारा मतदारसंघासाठी क्षितिज ठाकूर यांनी 10 बूथवरील फेर मतमोजणीसाठी 4,72,000 इतके शुल्क निवडणूक आयोगाकडे भरणा केले आहेत। तसेच बहुजन विकास आघाडीचे बोईसर मतदारसंघाचे पराभूत उमेदवार राजेश पाटील यांनी 5 बूथवरील फेर मतमोजणीसाठी 2,36,000 इतके शुल्क निवडणूक आयोगाकडे भरणा केले आहेत। तसेच वसई विधानसभा क्षेत्राचे काँग्रेसचे पराभूत उमेदवार विजय पाटील यांनी 5 बूथवरील फेर मतमोजणीसाठी 2,36,000 इतके शुल्क निवडणूक आयोगाकडे भरणा केले आहेत। तर विक्रमगड विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पराभूत उमेदवार सुनील भुसारा यांनी 10 बूथवरील फेर मतमोजणीसाठी 4,72,000 इतके शुल्क निवडणूक आयोगाकडे भरणा केले आहेत। असे एकूण 5 उमेदवारांनी 22,65,600 रुपयांचा भरणा निवडणूक आयोगाकडे केला आहे। त्यामुळे आता संपूर्ण पालघर जिल्ह्याचे या फेर मतमोजणीकडे डोळे लागले आहेत। या फेर मतमोजणीचा निकाल काय लागतो त्याची उत्सुकता लागू राहिली आहे।